ज्या मुलीला सगळ्यांनी चोर म्हटलं, जिला स्वतःच्या नवऱ्यानेही संशयाने पाहिलं, तीच मुलगी एका रात्री त्या घराची ढाल बनली. पण तिने सत्य लपवलं, कारण जर ती बोलली असती तर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आजची कथा आहे विश्वास, संशय आणि एका सुनेच्या शांत त्यागाची. नगर जिल्ह्यातला तो जुना वाडा, उंच उंबरठा, नक्षीकाम केलेली लाकडी द्वारे आणि अंगणातला तो पारिजातकाचा सडा. आर्या पहाटे 5ला उठते. अंगण झाडताना तिच्या बांगड्यांचा किणकिणाट शांततेचा भंग करतो. ती रांगोळी काढते आणि तुळशीसमोर दिवा लावते. आर्या स्वतःशीच मंद स्मित करत म्हणते, या वाड्याचा वास किती वेगळा आहे ना, जसं काही इथल्या भिंतीही बोलतात. आणि सासू सुजाताबाई बाहेर येतात. त्यांच्या हातात पूजेचं ताट होतं. सुजाता, आर्या, अगं एवढ्या लवकर उरकलं सगळं? निलेश म्हणत होता पुण्यात असताना तू 9 वाजेपर्यंत उठत नव्हतीस. तर आर्या म्हणाली, आई, इथली हवाच वेगळी आहे. निलेशला सवय नाहीये, पण मला हे घर माझंच वाटतंय. त्यावर सुजाता तिच्या कपाळाला स्पर्श करत म्हणाला, लक्ष्मी आली ग माझ्या घरात. देवाकडे हेच मागणं आहे की हे हसू असंच टिकून राहू दे. घरात दुपारची शांतता होती. अचानक सुजाताबाईंच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येतो. सुजाता म्हणते, अरे देवा, हे कसं शक्य आहे? कालच 5,000 रुपये कपाटात ठेवले होते, कुठे गेले असतील? सगळे जमा होतात. सासरे माधवराव, मुलगी प्राची आणि आर्या. माधवराव म्हणतात, नीट बघ सुजाता, इकडे तिकडे झाले असतील. त्यावर सुजाता म्हणते, नाही हो, मी स्वतः या निळ्या पाकिटात ठेवले होते. कपाट लॉक होतं. त्यानंतर प्राची आर्याकडे तिरकस नजरेने बघत म्हणाली, आई, घरातलं कपाट लॉक होतं तर बाहेरचं कोण येणार नाही. मग नक्कीच घरातल्याच कोणाला तरी सवय लागली असावी. त्यावर आर्या घाबरून म्हणाली, प्राचीताई, तुम्ही काय म्हणताय? मी तर तिकडे गेलेही नाही. त्यावर प्राची म्हणाली, मी तुझं नाव घेतलं नाही वहिनी, पण नवीन माणूस आल्यावरच असं का होतंय हे मात्र कोडं आहे. त्यानंतर रात्री निलेशचा फोन येतो. आर्या बाल्कनीत उभी राहून बोलत असते. त्यावर निलेश म्हणतो, काय ग, आई सांगत होती घरात काहीतरी चोरी झाले. आर्या म्हणाली, हो निलेश, मला खूप भीती वाटते. प्राचीताई माझ्याकडे अशा नजरेने बघतात की जणू मीच ते पैसे घेतलेत. त्यावर निलेश म्हणतो, वेडी आहेस का ग तू? तू कशाला घेशील? आईला मी समजावून सांगतो, तू टेन्शन नको घेऊस. पण निलेशच्या आवाजातही कुठेतरी एक शंका डोकावत असते. पुढच्या 2 दिवसात सासऱ्यांची सोन्याची अंगठी गायब होते. आत्ता मात्र घरातील वातावरण पूर्णपणे बदलतं. कोणीच कोणाशी नीट बोलत नव्हतं. एके दिवशी रात्रीचे 12 वाजलेले होते. आर्या स्वयंपाकघरात येते. माठातून पाणी पिऊन ती परत वळणार तितक्यात मागच्या पडवीतून लोखंडी कडी वाजल्याचा कर्र असा आवाज येतो. आर्या जागीच थिजते. आर्या मनातल्या मनात म्हणते, हा आवाज कसला? यावेळी मागे कोण गेलं असेल? चोर तर नसेल ना? ती घाबरत भिंतीचा आधार घेत पायचूक टाकत मागच्या खिडकीतून डोकावते. अंगणातल्या जुन्या झाडांच्या सावल्या वाऱ्याने हलत आहेत. जणू काही अनेक भूतं नाचत आहेत. तिला दिसतं स्टोअरूमचा दरवाजा थोडा उघडा आहे आणि आत एक अंधुक पिवळा उजेड चमकतोय. आर्या धाडस करून बाहेर पडते. थंड हवा तिच्या अंगावर येते. ती स्टोअरूमच्या अगदी जवळ पोहोचते. आतून जुन्या लाकडी पेट्या सरकवल्याचा आवाज येतोय. एक पुटपुटणारा आवाज, आतल्या सावलीचा. कुठे आहे? कुठे ठेवली असेल? म्हाताऱ्याने नक्की इथेच लपवली असणार. लवकर सापड, नाहीतर उजाडेल. आर्याचा श्वासच रोखला जातो. ती खिशातून मोबाईल काढते आणि टॉर्च चालू करणार. तितक्यात आतून ती सावली घाईघाईने बाहेर येते. आर्या चटकन जवळच्या एका मोठ्या दगडी खांबाच्या आड स्वतःला झोकून देते. तिचं हृदय इतक्या जोरजोरात धडधडत असतं की तिला वाटतं समोरच्या माणसाला तो आवाज ऐकू जाईल. ढगांच्या आड गेलेला चंद्र बाहेर येतो. लख्ख प्रकाशात तो चेहरा स्पष्ट होतो. अमोल. त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. जी पिशवी पैशांनी किंवा दागिन्यांनी भरलेली असावी असं वाटतंय. तो आजूबाजूला संशयाने बघत घाम पुसत घाईघाईने पाहुण्यांच्या खोलीकडे निघून जातो. आर्या मनातल्या मनात खूप घाबरते. धक्क्याने डोळे विस्फारून जातात. अमोल, प्राचीताईंचा होणारा नवरा, हा इथे या वेळेला स्टोअरूममध्ये काय करत होता? आणि त्याच्या हातात ती पिशवी कसली? पिशवीतल्या वस्तूंचा आवाज तर आईच्या सोन्यांच्या दागिन्यांसारखाच वाटला. म्हणजे घरातल्या चोऱ्या हा करतोय? आर्या मनातल्या मनातच खूप घाबरली होती. जर मी आत्ता ओरडले तर प्राचीताईंचं काय होईल? त्यांचं तर याच्यावर जीवापाड प्रेम आहे. पण जर मी गप्प राहिले तर हे घर लुटलं जाईल. देवा, काय करू मी आता? दुसऱ्याच दिवशी आर्या अमोलला वाड्याच्या मागे गाठते. आर्या म्हणते, अमोलराव, काल रात्री तुम्ही स्टोअरूममध्ये काय करत होतात? अमोलचा चेहराच पांढरा पडतो. तो इकडे तिकडे बघतो. अमोल म्हणतो, वहिनी, मी फक्त. आर्या म्हणते, मला खोटं सांगू नका. मी तुम्हाला पैसे घेताना पाहिले. तुम्ही चोरी करताय.
अमोल एकदम आर्याच्या पायास पडतो. तो रडायलाच लागतो. अमोल, वहिनी प्लीज प्राचीला सांगू नका. मी जुगार खेळलो होतो. सावकारांचे 5 लाख रुपये द्यायचेत. त्यांनी धमक्या दिल्या आहेत. जर हे लग्न मोडलं तर प्राचीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी हे पैसे परत करेन, वचन देतो. आर्या गोंधळते. एका बाजूला नीतिमत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या नणंदेचा संसार. ती मायेपोटी गप्प राहण्याचा निर्णय घेते. पण काही दिवसांनी सुजाताबाईंच्या कपाटातून 10,000 रुपये पुन्हा गायब होतात. यावेळी सुजाताबाईंचा संयम सुटतो. त्या सगळ्यांसमोर आर्याच्या खोलीत जातात आणि तिचं कपाट हुडकतात. तिथे कपड्यांच्या आड अमोलने लपवलेले किंवा चुकून राहिलेले काही पैसे सापडतात. त्यावर सुजाता आर्याच्या कानशिलीत लगावते. निर्लज्ज कुठली, तुला काय कमी पडलं होतं ग या घरात? आमच्या विश्वासाचा असा खून केलास? आर्या रडत होती. आई, मी नाही घेतले ते खरंच. त्यावर प्राची बोलते. आत्ता तरी बस कर वहिनी, पुरावा समोर आहे. निलेशला आत्ताच्या आत्ता फोन करा. आर्या गप्प बसते. तिची नजर समोर उभ्या असलेल्या अमोलवर पडते, जो मान खाली घालून उभा असतो. आर्या काहीच बोलत नाही, कारण तिला माहीत आहे की तिने तोंड उघडलं तर प्राचीचं लग्न तुटेल. नंतर निलेश पुण्यावरून येतो. त्याला आईवर विश्वास आहे, पण आर्यावरचं प्रेमही खोटं वाटत नाही. तो कोणालाही न सांगता घरात छोटे स्पाय कॅमेरे बसवतो. निलेश, आई, आता जे होईल ते पुराव्यानिशी होईल. मला पाहायचं आहे की या घरात नक्की चाललंय काय. त्या रात्री निलेश त्याच्या लॅपटॉपवर नजर लावूनच बसलेला असतो. वेळ 12:15 झालेली असते. एक आकृती सासूबाईंच्या खोलीत शिरते. कपाट उघडते. निलेशचा श्वास रोखला जातो. तो चेहरा अमोलचा असतो. पण त्याच वेळी तिथे आर्या येते. आर्या, अमोल, बस झालं. किती वेळा मी तुला वाचवू. आज आईने माझ्यावर हात उचलला, पण मी काही बोलले नाही, कारण मला प्राचीचा विचार करायचा होता. पण तू सुधारत नाहीयेस. त्यावर अमोल म्हणतो, वहिनी, आजचे शेवटचे. यानंतर मी कधीच हात लावणार नाही. त्यावर आर्या बोलते, नाही, आत्ता हे मी निलेशला सांगणार आहे. खोट्यावर उभं राहिलेलं नातं कधीच टिकत नाही. सकाळी निलेश हॉलमध्येच टी व्ही लावतो. अख्खं कुटुंब तिथे जमा होतं. टी व्हीवर रात्रीचं फुटेज सुरू होतं. अमोलची चोरी आणि आर्याचा त्याग सगळं समोर येतं. प्राचीला तर धक्काच बसतो. ती अमोलच्या अंगावर धावून जाते, पण निलेश फुटेज थोडं मागे घेतो. निलेश, थांबा, अजून एक गोष्ट तुम्ही पाहिली नाही आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की अमोलला कपाटाची किल्ली कोणीतरी बाहेरून आणून दिली होती. तो हात सुजाताबाईंचाच होता. सगळे थक्कच होतात. माधवराव, सुजाता, हे काय? सुजाता रडत कोसळतात. मला अमोलचं सगळं सत्य माहीत होतं. त्याने मला गळ घातली होती की आई, मला वाचवा, नाही तर मी आत्महत्या करेन. मला वाटलं तो सुधारेल म्हणून मी त्याला घराच्याच गोष्टी देत गेले, पण त्या बदल्यात मी माझ्या सात्विक सुनेला गुन्हेगार ठरवलं. मला माफ कर आर्या. त्यानंतर अमोलची घरून हकालपट्टी होते. प्राची तुटते, पण आर्या तिला मिठीत घेते. आर्या, प्राचीताई, चुकीच्या माणसासोबत आयुष्य काढण्यापेक्षा वेळीच सावध झालेलं बरं असतं. संध्याकाळी निलेश आणि आर्या उंबरठ्यावर बसलेले असतात. निलेश, आर्या, मी तुझा विश्वास गमावला होता, पण वाटलं होतं तू. आर्या त्याच्या ओठांवर हात ठेवते. नाही निलेश, संशयाची सावली कितीही गडद असली तरी सत्याचा प्रकाश तिला कापून काढतोच. फक्त वेळ लागला. त्यानंतर सुजाता पाण्यातून बाहेर येत. आर्या, चल, आज तू पुरणपोळी कर. आज खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा गृहप्रवेश झालाय. काही महिन्यांनी वाड्यात पुन्हा सण साजरा झाला. आर्या रांगोळी काढत होती. सुजाता तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, तू आमचं घर वाचवलंस. निलेश तिच्या बाजूलाच उभा होता. त्याने हळूच तिचा हात धरला. यावेळी त्याच्या हातात संशय नव्हता, फक्त विश्वास होता. शिकवण. सून घरात येते तेव्हा ती परकी नसते. ती विश्वास घेऊन येते. संशय तिच्या स्वप्नांना जाळू शकतो, पण सत्य तिचं तेज परत आणतं. आर्या सावली नव्हती, ती घराची प्रकाश किरण होती. तर ही कथा इथे संपलेली आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व अशा कथा ऐकायला आणि वाचायला तुम्हाला आवडतील का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.